नमस्कार मराठी रसिक श्रोते हो, ग्रामीण कथांची मेजवानी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. कथा दुर्गे दुर्घट बारी तुझविण संसारी. लेखक शरद जगधने. आम्ही लहान लहान होतो तेव्हाची गोष्ट. माझी आई न चुकता 9 दिवस नवरत्नाचे म्हणजे नवरात्रीचे उपवास करायची. त्या काळी फार गरिबीचे दिवस होते. खायला पोटभर अन्न कधी मिळतच नसायचे. परंतु त्या काळच्या लोकांची देवाधर्मावर खूप श्रद्धा व विश्वास असायचा. माझी आई त्याच श्रद्धा विश्वासाने नवरात्रीचे उपवास करायची. सलग 9 दिवस व 9 रात्री तो उपवास चालायचा. उपवासाला खाल्ला जाणारा साबुदाणा वगैरे तेव्हा खायला परवडत नव्हता, म्हणून आमची आई उपवासाला मुठभर भगरीचा भात करायची. भेंडीची भाजी खायची असते म्हणून ती भाजी करायची. कधी कधी भगर घ्यायला देखील पैसे नसायचे. मग ती रताळ्याच्या वाळवलेल्या काचऱ्या जात्यावर दळून त्याच्या पिठाची भाकरी म्हणजे दशमी बनवायची. त्याचप्रमाणे रताळे शिजवून किसून केलेला रताळ्याचा वाळवलेला किस देखील उपवासाला खायची. काही श्रद्धाळू लोक काही न खाता अगदी निरंकार म्हणजे निराहार देखील नवरत्नाचा उपवास करायची. घटस्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीला केली जाते. म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीची मूर्ती कलश स्थापन करून नवरात्रोत्सवाचा आरंभ केला जातो. सामान्यतः अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात कधीही घटस्थापना करता येते. घटस्थापना म्हणजे कलश किंवा घट उभारणे होय, जे दुर्गा देवीचे प्रतीक मानले जाते. या पवित्र कलशामध्ये पाणी व धान्य भरले जाते आणि त्यावर नारळ ठेवला जातो, जो देवाच्या गर्भाचे प्रतीक आहे. कलश स्थापना केल्याशिवाय नवरात्रीच्या 9 दिवसाची पूजा अपूर्ण मानली जाते. हा कलश पहिल्या दिवसापासून ते 9 दिवस घरात ठेवला जातो. त्यानंतर हा कलश दशमीला अर्थात दसऱ्याच्या दिवशी पाण्यात विसर्जन केला जातो. ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असते. या दिवशी मातीच्या किंवा धातूच्या कलशाचा वापर केला जाऊ शकतो. या कलशात 7 धान्य, पंचरत्न, फुले, सुगंधी द्रव्य आणि पाणी भरून ठेवले जाते. त्यानंतर देवीची पूजा करतात. हे सविस्तर लिहिण्याचे कारण म्हणजे पूर्वीच्या लोकांना घटस्थापनेची किंवा त्या पूजेची विशिष्ट पद्धत माहीत नसे, परंतु त्यांची देवावर अफाट श्रद्धा व विश्वास असायचा. आमची आई कशा प्रकारे घटस्थापना करायची ती येथे मी नमूद करत आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माझी आई कुंभाराकडून मातीचे गाडगे म्हणजेच मातीचा कलश घेऊन यायची. त्या कलशात पाणी, 1 नाणं ठेवून कलशाच्या गळ्याला पंचधाग्यांनी बांधायची. त्यानंतर एका केळीच्या पानावर जमिनीतली काळी माती घेऊन त्यात मका, ज्वारी, गहू, हरभरा, खपली, बाजरी, तूर इत्यादी 7 प्रकारचे धान्य एकत्र करून त्या मातीत मिसळत असे. त्यानंतर त्या मातीच्या मधोमध तो पवित्र कलश ठेवून त्याच्या आजूबाजूला माती टाकून तो कलश गळ्यापर्यंत मातीत झाकत असे. कलशाच्या अंदाजे 2-3 फूट उंच बांबूच्या काड्या बांधून त्याचा चौकोन मनोरा बनवून तो चौकोन उंच दोरीने टांगून त्यावर 9 दिवसाच्या 9 माळा लटकावल्या जात असत. चौकोनी मनोऱ्यावर लटकवलेल्या तरवडीच्या फुलाच्या 9 दिवसाच्या त्या पिवळ्या धमक माळा मनाला कशा अगदी प्रफुल्लित करून जात असत. रोज सकाळ संध्याकाळ देवीच्या घटाची दिवा आरती व्हायची. 9 दिवसाचे ते भक्तिमय वातावरण कधीच संपू नये असेच आम्हाला वाटायचे. मग दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन केले जात असे. आम्ही त्या उगवलेल्या घटाचे कोवळे मोड किंवा रोप गांधी टोपीत खोवून अगदी दिवसभर मिरवत असायचो. तेव्हा आम्हाला किती आनंद व्हायचा म्हणून सांगू. त्या आनंदाचे वर्णन करणे फार कठीण आहे. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी ओढ्याच्या काठी आपट्यांची पाने सोने म्हणून लुटण्याचा कार्यक्रम देखील होत असे. एक मोठाच्या मोठा आपट्याच्या पानाचा भारा ओढ्याच्या एका तीरावर ठेवला जाई व गावातल्याच एका मान्यवराच्या हस्ते त्या आपट्याच्या भाऱ्याची पूजा अर्चा होई. गावकरी मंडळी गोल कडे करून
ते आपट्याचं सोनं लुटण्यासाठी एकत्रित व्हायची. मात्र पूजा संपूर्ण होताच सगळी गावकरी आपट्याच्या पानाचं सोनं लुटण्यासाठी त्या भाऱ्यावर तुटून पडायची आणि अवघ्या काही सेकंदातच तो करकचून बांधलेला आपट्याच्या पानाचा भारा नाहीसा व्हायचा. सगळी माणसं ते आपट्याचं सोनं लुटून यायची. मग आम्ही लहान लहान पोरं खाली सांडलेली पानं गोळा करून खिशात भरून खुशी खुशीतच घरी जायचो. घरी जाताच आमची घरातली बाया माणसं म्हणजे आई, बहीण किंवा वहिनी वगैरे आम्हाला ओवाळण्यासाठी ताट करायची. कपाळाला कुंकवाचं नाम ओढून ओवाळत ओवाळत त्या म्हणायच्या, शिलंगण खेळून आला दर्याच्या काठी, सोनं टाका आमच्या ताटी. मग आम्ही ते सोन्याचं पान त्यांच्या ताटात टाकायचो. तर अशी ही नवरात्रीची व दसऱ्याची परंपरा आमच्या गावात आज तागायत चालू आहे. गरबा वगैरे हा खेळ आमच्या गावात खेळला जात नाही. तर असाच एक नवरात्रीच्या सणाच्या वेळी आमच्या घरी घडलेला प्रसंग आज मी आपणास सांगणार आहे. त्यावेळी अशीच नवरात्र अगदी तोंडावर आली होती. दसऱ्याच्या सणाच्या अगोदर घरातली वापरायची सगळी अंथरुणं पांघरुणं ओढ्याच्या वाहत्या पाण्यात धुतली जात असत. दसऱ्याच्या सणाचे औचित्य साधून वापरत असलेली वस्त्रे धुतली म्हणजे आपल्या घरातील दारिद्र्यता दूर होते अशी लोकांची श्रद्धा आहे. म्हणूनच माझी आई देखील घरातली पांघरायची अंथरायची सगळी कपडे धुत असे. अशीच ती अश्विनी शुद्ध प्रतिपदा जवळ आली होती. 2 दिवसांनी घटस्थापना करायची होती आणि अचानक आईच्या हाताची उजवी बाजू लोळी पडली. तिला हात उचलता देखील येईना. आता काय करावे? घटस्थापना कशी करायची? अनेक वर्षापासून चालत आलेली ही सेवारूपी परंपरा हाताच्या दुखण्यामुळे मोडीत जाईल की काय, म्हणून माझी आई खूप विचारात पडली. अश्विन शुद्ध प्रतिपदेचा दिवस उजाडला. या दिवशी घटस्थापना करायची असते. आम्ही लहान लहान असल्याने आम्हाला यातलं काहीच कळत नव्हतं. लोळा हात तसाच घेऊन आईने कशीबशी घटस्थापना केली. दिवाबत्ती करताना आईने पवित्र कलशाच्या डाव्या हाताला स्पर्श करून विनंती केली, हे दुर्गा माते, आज पातूर म्या तुझी कशा प्रकारे सेवा करत आली हे तुला चांगल्या प्रकारे ठाव आहे. माझ्या कौतुकाप्रमाणे तुझ्या सेवेत म्या कसलीच कमतरता कधीच केली नाही. तरी बी काहीतरी माझ्याकडनं कमी पडलं असेल, काहीतरी माझं चुकलं असेलच, म्हणून तू मला ही शिक्षा दिलीच. पण हे माते, माझे काय बी होऊ दे, पर म्या तुझ्या ह्या भक्तीत खंड पडू देणार नाही. आणि म्हणूनच मी आता 9 दिवस काय बी न खाता पिता निराहार उपास करीन आणि विसर्जनाच्या वेळी सुधीक म्या ह्याच लुळ्या हातावर तुझ्या पवित्र कलशाचा घट घेऊन विसर्जित करेन असे म्या तुला साकडं घालते. त्यानंतर माझ्या आईने 9 दिवस अगदी निराहार उपवास केला. रोज सकाळ सकाळी रानात जाऊन ती तरवड्याच्या पिवळ्या फुलाची सुंदर माळ करून घटाला अर्पण करीत असे. दशमीच्या दिवशी अर्थात दसऱ्याच्या दिवशी पवित्र कलशाला घटासहित पाण्यात विसर्जन करायचे होते. आईने सकाळी सकाळीच पूजा करून घट उचलण्यासाठी आपले दोन्ही हात पुढे केले, परंतु उजवा हात लोळा असल्याने तिला तो हात काही उचलता येईना. शरीरात असंख्य वेदना होऊ लागल्या. तरीही ती त्या वेदना सहन करून डोळे बंद करून तो कलश उचलण्याचा प्रयत्न करत होती. आणि इतक्यात कुठल्या तरी अज्ञात शक्तीने आईच्या लुळ्या पडलेल्या त्या हाताला एक जोरदार झटका दिला आणि काही काळाच्या आत तो लोळा पडलेला हात घटाजवळ कसा पोचला ते आईला समजलेच नाही. परंतु जेव्हा तिने दोन्ही हाताने घट व कलश उचलला तेव्हा तिला जाणवले की तिचा उजवा हात देखील पूर्णतः बरा झाला आहे. आणि क्षणातच आईच्या डोळ्यात टचकन पाणी जमा झाले. भरलेल्या डोळ्यासहित हात जोडून तिने देवाचे आभार मानले आणि नकळत तिच्या तोंडातून शब्द उच्चारले गेले, दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी, अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी. कशी वाटली कथा? आवडली ना? आवडली असेल तर माझ्या कथेला शेअर करा, लाईक करा आणि अशाच खुमासदार कथांचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.